स्टुडंट्स, पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे माझ्या राईज अप ट्युटर्स चॅनलमध्ये स्वागत आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण 11th स्टँडर्डचा 1.4 पिलर्स ऑफ डेमोक्रेसी हे 40 ब्रेकर क्वेश्चन आन्सर्स दिलेले आहेत. आणि अजूनही कोणी माझा नवनवीन व्हिडिओज बघितले नसतील तर बघावे, आणि कोणी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करावे, जेणेकरून तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन मिळत राहतील. तर मुलांनो, आता लगेच आपण स्टार्ट करूया. जो काही 1.4 आहे पिलर्स ऑफ डेमोक्रेसी, तो लेसन आपण स्टार्ट करणार आहोत. तर पिलर्स ऑफ डेमोक्रेसी हा लेसन जो आहे, जो स्टडी करता आपल्याला दिलेला आहे, तो लिहिला गेलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर वॉज born on 14th April 1891 in the town and military cantonment of Mo. Now Dr. Ambedkar Nagar in Madhya Pradesh. He got his degree from Elphinstone College, Mumbai. He subsequently obtained the doctorate from Columbia University, USA and London School of Economics. He was also assigned the big and challenging task of framing the Constitution of India in the capacity of chairman of the drafting committee. He was awarded the Bharat Ratna posthumously for his dedication and commitment for the welfare of our country. Posthumously means after death. बघा काय सांगितलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला. टाऊनमध्ये झाला आहे का. आणि मो हे ते कंटोन्मेंट आहे, मिलिटरी कंटोन्मेंट. आत्ता सध्या त्याला डॉक्टर आंबेडकर नगर म्हणून बोललं जातं, आणि ते मध्य प्रदेशमध्ये येतं. त्यांनी डिग्री जी काही एल्फिन्स्टन कॉलेजमधून मुंबईच्या केलेली होती, आणि त्यांना डॉक्टरेट मिळालेली होती ती कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून. तसेच इकॉनॉमिक्सचं पण थोडंसं स्टडी त्यांनी केलं, USA अँड लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. देन भयंकर त्यांनी असे मोठे मोठे आव्हानात्मक कामं घेतली, आणि त्यामधले आपल्याला माहीत आहे जे काही बिग चॅलेंजिंग टास्क ऑफ फ्रेमिंग कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, त्याचे ते चेअरमन ऑफ ड्राफ्टिंग कमिटी, चेअरमन होते ड्राफ्टिंग कमिटीचे. आणि त्यांना अवॉर्ड देण्यात आलं, कोणतं तर भारतरत्न हा पुरस्कार त्यांना भेटलेला होता आफ्टर डेथनंतर. आणि तो त्यांच्या डेडिकेशन, कामाची केलेलं डेडिकेशन म्हणा, जास्त ओतून काम करणे, जास्त मन लावून काम करणे, त्यांच्या कार्याची महती यातून दिसून येते. आणि त्यांनी काय केलेलं आहे आपल्या देशाकरता, सर्वांचं हित त्यांनी आणि कमिटमेंट करायचं काम केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे राज्यघटना तयार झाली. बघा, राज्यघटना कॉन्स्टिट्यूशन आपण म्हणतो. आज आहोत आपण. फंडामेंटल आपली ड्युटीज आहे एव्हरी सिटिझन ऑफ इंडिया. काय तर वोटिंग हे एक फंडामेंटल ड्युटी आहे. पुन्हा कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्याला बघा ते त्यांनी 3 मोटोज जे आपल्याला बघितले आपण, की बाबा आयडियल नेशन जर आपलं करायचं असेल तर इक्वॅलिटी, लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी असणं आवश्यक आहे. मग लिबर्टी म्हणजे बघा व्हेरियस काइंड्स ऑफ फ्रीडम फॉर इंडियन सिटिझन्स. प्रत्येक भारतीय नागरिकाला बऱ्याचशा प्रमाणात सूट आहे फ्रीडमची, स्वातंत्र्याची, स्वातंत्र्य असावं. आणि इक्वॅलिटी हे शक्यतो इक्वल लॉ फॉर ऑल मीन्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट असो, किंवा जेंडर असो, रिलिजन असो, क्रीड असो. म्हणजे सगळ्या इक्वॅलिटी म्हणजे सर्व जाती धर्मामध्ये काय पाहिजे, समानता पाहिजे. आणि फ्रॅटर्निटी तर ब्रदरहूड अमंग ऑल कम्युनिटी ऑफ पीपल, फॉर शेअरिंग कम्युनिकेशन असेल, शेअरिंग मेसेजेस असेल, कॉमन इंटरेस्ट असेल, पर्पज असेल. ओके. फ्रॅटर्निटी म्हणजे सगळ्यांच्यामध्ये बंधुभाव असणं, सगळ्या जाती धर्मामध्ये, सर्व लोकांमध्ये. हे आपण 3 आयडियल नेशन करताचे प्रिन्सिपल्स आपण बघतो, जे आपल्याला कॉन्स्टिट्यूशन नंतर आपल्याला म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्याचा उल्लेखही करता येईल. तर म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की आपल्या देशाकरता फारच घातक आहेत. आणि ह्या गोष्टीमध्ये म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल आपल्याला रिमूव्ह पॉवर्टी करायची असेल तर काही गोष्टी आपण इक्वली ॲसेस करणं फार महत्त्वाचं असतं. नंतर काही बऱ्याचशा अशा म्हणजे एम्प्लॉयमेंट करतासुद्धा काही, किंवा एज्युकेशनसाठीही काही इन्स्टिट्यूशन्स वगैरे डेव्हलपमेंट करता पुढे येणं आवश्यक आहे. आणि त्यातून आपण वी नीड टू बी एनकरेज्ड.
अशा पद्धतीने बरेचसे म्हणजे आपली इनइक्वलिटी घालवण्याकरताचे सुद्धा प्रयत्न बरेचसे केलेले दिसून येतात. डिस्क्रिमिनेशन वेगळ्या पद्धतीने दिसून येतं. त्यामध्ये सुद्धा आपल्या देशाचा प्रोग्रेस करायचा असेल तर ते डिस्क्रिमिनेशन म्हणजे जास्तीत जास्त बघा कास्टच्या बाबतीत डिस्क्रिमिनेशन दिसून येत होतं आणि ती सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी घेतली आणि डिस्क्रिमिनेशनसुद्धा दूर करण्यासाठी म्हणजे प्रयत्न केले जेणेकरून आपल्या देशाची प्रगती होईल. अशा पद्धतीने त्यांच्याबद्दल माहिती सांगता येईल. सेकंड पॅराग्राफमध्ये काय सांगितलं बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज लेड इम्पसाइज ऑन द व्हॅल्यूज ऑफ लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. जस्ट तुम्हाला मी आता लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटीची डेफिनेशन सांगितल्या. अकॉर्डिंग टू हिम दीज प्रिन्सिपल्स विल मेक इंडिया स्ट्रॉंग नेशन. आणि जे काही आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांना त्यांच्या म्हणण्यानुसार हे जे प्रिन्सिपल्स आहेत तेच प्रिन्सिपल आपल्या देशाला स्ट्रॉंग नेशन बनवू शकतात. ही ओपाइन्स दॅट हिरो वर्शिप इज अ शुअर रोड. हिरो वर्शिप म्हणजे पॉलिटिक्समध्ये समजा आपण म्हणून पॉलिटिक्स शुअर रोड टू डिग्रेशन. काही प्रमाणात मोठ्या प्रमाणात आपल्याला बघा डिग्रेडेशन रिड्युसिंग रिप्युटेशन दिसून येतं अँड टू इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप म्हणजे अ टाईप ऑफ गव्हर्नमेंट अँड द कोलॅप्स ऑफ नेशन. मोठे मतभेद आपल्याला पॉलिटिकल लीडर्समध्ये प्रत्येकाच्या रेप्युटेशननुसार तयार झालेले वगैरे, मग त्यामुळे आपलं गव्हर्नमेंट आपला नेशन पडायला किंवा कोलॅप्स व्हायला काही गोष्टी कारणीभूत ठरतात. तर त्याकरता काही गोष्टी आपण सुधारणं आपल्या म्हणजे इकॉनॉमिक आणि सोशल ऑब्जेक्ट जे आहेत आपले ते आपण कंप्लीट करणं आणि त्याकरता आपण आपली सर्व्हिस देणं हे फारच महत्त्वाचं आहे हे ओळखलेलं होतं. आणि असंही म्हणता येईल की जर सोशल वेलफेअर आवश्यक आहे तर त्याकरता सोशल वेलफेअर करता महत्त्वपूर्ण प्रयत्न करून आपल्या इंडियाचा प्रोग्रेस आणि ते इंडिया प्रोग्रेसिव्ह नेशनमध्ये कन्वर्ट करण्याकरता काही जे काही स्टेप्स आहेत ते उचलणं, जसे की आत्ताच आपण बोललो की म्हणजे एज्युकेशन वगैरे असं देणं ज्यामध्ये म्हणजे जातीबद्दल, समाजाबद्दल, धर्माबद्दल कोणताही भेदभाव केला जाणार नाही किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटीजसुद्धा सर्वांना इक्वल देणं. त्यामध्ये सुद्धा म्हणजे जर ॲबिलिटी असेल एखाद्याची तर त्या पद्धतीने त्यांना ते जॉब देणं हे महत्त्वाचं आहे. नंतर फायनान्शियल कंडिशनच्या बाबतीतसुद्धा थोडंसं म्हणजे रिझर्वेशन असणं आवश्यक आहे. म्हणजे तर आणि ज्या काही पॉलिसीज आहेत म्हणजे जे पब्लिक वेलफेअर वगैरे करण्याकरताच्या काही तर त्या पॉलिसीसुद्धा लोकांच्यापर्यंत पोहोचवणं हे फार गरजेचे आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला सांगता येतात त्यांच्या सर्व कार्यातून. तर आता लेसन आपण डायरेक्ट बोलणार आहोत. इफ वी विश टू मेंटेन डेमोक्रेसी नॉट मिअरली इन फॉर्म बट ऑल्सो इन फॅक्ट व्हॉट मस्ट वी डू. आता बघा इथे जे आहेत आपले रायटर ते रीडर लोकांनाच विचारतात, प्रश्न विचारतात. जर आपल्याला मेंटेन ठेवायची असेल लोकशाही तर आपण काय केलं पाहिजे, लोकशाही सांभाळण्यासाठी काय केलं पाहिजे. पुढे विचार, द फर्स्ट थिंग इन माय जजमेंट वी मस्ट डू इज टू होल्ड फास्ट टू कॉन्स्टिट्युशनल मेथड ऑफ अचिव्हिंग आवर सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ज. आणि जर आपल्याला लोकशाही सांभाळायची आहे तर आपल्याला काय केलं पाहिजे सांगितलं आहे, तर कॉन्स्टिट्युशनल मेथड्स ऑफ अचिव्हिंग आवर सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह. आपल्या सामाजिक आणि आर्थिक मूल्य जे काही ध्येय आहेत ते आपल्याला जर पूर्ण करायचे असतील तर त्याकरता आपण काय केलं पाहिजे, ती सर्व ध्येय साध्य करायचे असतील, मूल्य साध्य करायचे असतील तर आपल्याला जे काही कॉन्स्टिट्युशनल मेथड आहे म्हणजे आपण म्हणूया घटनात्मक पद्धतीचा आपण वापर करणं आवश्यक आहे. When there was no way left for constitutional method for achieving economic and social objectives, there was great deal of justification for unconstitutional methods. आणि समजा आपल्याला आर्थिक आणि सामाजिक जे काही ध्येय आहेत, मूल्य आहेत हे सांभाळताना जर आपल्याला हे घटनात्मक पद्धतीचा वापर करता आला नाही तर आपण अनकॉन्स्टिट्युशनल मेथडसुद्धा वापरणं फार आवश्यक आहे. म्हणजे ह्या कायदा जो असेल किंवा त्याच्या विरोधात जाऊन काम करणं अतिशय आवश्यक आहे, कारण ते आपल्या देशाकरता
फायदेशीर आहे, उपयोगाचं आहे. बट वेअर कॉन्स्टिट्युशनल मेथड्स आर ओपन देअर कॅन बी नो जस्टिफिकेशन फॉर अनकॉन्स्टिट्युशनल मेथड. पण समजा कॉन्स्टिट्युशनल मेथड आहेत तर अनकॉन्स्टिट्युशनल मेथड वापरणं गरजेचं नाही. कॉन्स्टिट्युशनल मेथड वापरणं हेच कायद्याच्या दृष्टीने चांगलं आहे. दीज मेथड्स आर नथिंग बट द ग्रामर ऑफ अनार्की अँड द सूनर दे आर अबंडन्ड द बेटर फॉर अस. ग्रामर ऑफ अनार्की म्हणजे काय म्हणलेलं आहे बघा. आपण आता राज्यघटना जे काय आहे ते त्या पद्धती वापरणार. पण ग्रामर ऑफ अनार्की मीन्स अ स्टेट ऑफ डिसऑर्डर ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ नॉन रेकग्निशन ऑफ कंट्रोलिंग सिस्टीम. आता बघा आपण पद्धती स्वीकारतोय राज्यघटनेला अनुसरून, पण आपण बघितलं ना ग्रामर ऑफ अनार्की आहे आपल्या देशामध्ये. म्हणजेच काय, सगळीकडे आपण बघू शकतो की अराजकता पसरलेली आहे, वेगळ्या पद्धतीने अराजकता पसरलेली आहे आणि ते आपल्याला दूर करणं फार आवश्यक आहे. बरोबर, अराजकता निर्माण झालेली आहे, ते दूर करणं फार आवश्यक आहे. आता नेक्स्ट पॅराग्राफमध्ये सांगितले, द सेकंड थिंग वी मस्ट डू इज टू ऑब्झर्व द कॉशन विच जॉन स्टुअर्ट मिल हॅज गिवन टू ऑल हू आर इंटरेस्टेड इन द मेंटेनन्स ऑफ डेमोक्रेसी. आता दुसरी गोष्ट काय सांगतात, जॉन स्टुअर्ट मिल आहेत ते सांगतात की जॉन स्टुअर्ट मिल हे एक फिलॉसॉफर होते, एक तत्ववेत्ते होते. ते सांगतात की आपण काय राहिलं पाहिजे, बी कॉशियस, म्हणजे सावध राहणं आवश्यक आहे. कशाकरता तर आपण आपल्या लोकशाहीमध्ये आपण बघतो, हॅज गिवन टू ऑल हू आर इंटरेस्टेड इन द मेंटेनन्स ऑफ डेमोक्रेसी, नेमली नॉट टू ले देअर लिबर्टीज ॲट द फीट ऑफ इवन अ ग्रेट मॅन or to trust him with powers which enable him to subvert their institutions. ते म्हणतात की बरोबर आहे, आपण लोकशाहीमध्ये म्हणजे असे ठेवा की लोकांना स्वातंत्र्य दिले पाहिजे. आपण एखाद्यावर आपल्या विचारांचा फोर्स करून चालणार नाही. मग अशा वेळेस काय होतं, लोकशाही घातक ठरू शकते. त्यांच्या पद्धतीने प्रत्येकाला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला आपापले मतं अधिकार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. त्या पद्धतीने त्यांचे विचारावर त्यांच्या मतावरती आपण विश्वास ठेवणं आणि त्यांना त्यांची पॉवर, त्यांचं विचार प्रकट करून देणं हे फार महत्त्वाचं आहे. देअर इज नथिंग रॉंग इन बीइंग ग्रेटफुल टू ग्रेट मॅन हू हॅव रेंडर्ड लाईफ लाँग सर्व्हिसेस टू द कंट्री. आणि काही हरकत नाही जर एखाद्या व्यक्तीने आपल्या देशामध्ये लोकशाही करता एखादी चांगली गोष्ट आणली आणि कॉन्ट्रीब्यूट केली तर त्याची कुर्बानी आपण समजू शकतो. कुर्बानी आपण समजू, आपल्या देशाकरता, आपल्या कंट्रीकरता त्यांनी काहीतरी देणं केलेलं आहे, म्हणजे घेऊ त्याचं आपण त्यांनी राजकारणामध्ये किंवा आपल्या देशासाठी काहीतरी देणं केलेलं आहे आणि देशासाठी त्यांनी कुर्बानी दिलेली आहे असं आपण म्हणू शकतो. ॲज हॅज बीन वेल सेड बाय the Irish patriot Daniel O'Connell, no man can be grateful at the cost of his honor. No woman can be grateful at the cost of her chastity, and no nation can be grateful at the cost of its liberty. आणि एक उदाहरण म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की म्हणजे आपल्याला दिसून येते काही बऱ्याच ठिकाणी असमानता वगैरे, बऱ्याच ठिकाणी काही गोष्टी आपल्याला दिसून येतात की त्या गोष्टी तर आपण बघतोच. पण एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे की काय सांगितलेलं आहे की आयरिश पॅट्रियट डॅनियल कॉनल काय म्हणतात की प्रत्येकाला स्वतःचे ऑनर किंवा सन्मान पाहिजे असतो आणि प्रत्येक महिला ही आपापले पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करत असते आणि प्रत्येकाला स्वातंत्र्याचा सुद्धा तेवढाच अधिकार आहे देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला. तर ही गरज आहे, आपल्या देशाची गरज आहे आणि प्रत्येकाने ते लक्षात ठेवणं आवश्यक आहे. भक्ती ऑर व्हॉट मे बी कॉल पाथ ऑफ डिवोशन ऑर हिरो वर्शिप. आणि आपण हे सर्व करत असताना लक्षात घ्या, भक्ती, आपली प्रत्येक गोष्टीवरती भक्ती असणं फार आवश्यक आहे. भक्ती जर असेल तर भक्ती आणि इतर गोष्टींना जर आपण विरोध केला समजा तर लोकशाही आपली म्हणजे लोकशाहीचं रूपांतर थोडंसं घातक ठरू शकतं. राजकारणात आपल्याला समानता तर नकोच आहे आणि काही गोष्टी ह्या म्हणजे भक्ती वगैरे किंवा हिरो वर्शिप म्हणजे एखाद्यावर जास्तच विश्वास ठेवणं, डिवोशन हिरो वर्शिप, एक्सेसिव्ह ॲडमिरेशन ठेवणे एखाद्याकरता कदाचित ते पण राजकारणामध्ये घातक ठरू शकतं. पण भक्ती असणं
हे अतिशय आवश्यक आहे. इथे सर्वच गोष्टी म्हणजे महिलांचं चारित्र्य म्हणा महत्त्वाचं आहे. जसं आपण बघितलं मगाशी वुमेन जस्टिस वगैरे आपल्या देशामध्ये कोणीही मनुष्याचं महिलांचं चारित्र्य फार महत्त्वाचं आहे. भारतीय लोक एखाद्या व्यक्तीला म्हणजे जीवनात खूप चांगला विचार करायला लावतात आणि भक्ती म्हणा एखाद्या भक्ती आणि राजकारणात काही गोष्टीमध्ये गुलामगिरीसुद्धा दिसून येते. तर ही गुलामगिरी नाही पाहिजे. ओके. Then this cautious is for more necessary in the case of India than in the case of any other country. For in India, bhakti or may be called path of devotion or hero worship. It plays a part in its politics unequally in magnitude. Magnitude plays a part in its politics unequally in magnitude by a part it plays in the politics of any other country in the world. In the world. Then bhakti in religion may be a road to the salvation of the soul. बघा भक्ती म्हणजे आपण भक्तीचा मार्ग हा आपल्याला गुलामगिरीतून मुक्त करून देणार आहे. आपल्या देशाला गुलामगिरी राहावं लागणार नाही. गुलामगिरीतून मुक्त करून देणारा हा एक मार्ग ठरू शकतो आणि आपण त्या मार्गाने पुढे जाऊ शकतो. असमानता आहे ती दूर करू शकतो थोडक्यात असं. देन Bhakti in religion may be road to salvation of the soul, but in politics, bhakti or hero worship is a sure road to degradation and to eventual dictatorship. पण आपण जेव्हा विचार करतो राजकारणामध्ये भक्ती आणि जास्त प्रमाणात विश्वास ठेवणं ह्या गोष्टी ज्या काही आहेत त्या गोष्टी आपल्याला आपल्या देशाला डिग्रेशनला नेऊन सोडू शकतात. म्हणजे चेंजिंग टू अ लोअर स्टेट लेवल. त्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे तर ह्या सर्व गोष्टी घातक आहेत. तर ह्या घातक गोष्टी आपण टाळणं हे आवश्यक आहे. मग त्याकरता काय म्हणतात, ऑन द 26th of January 1950 वी आर गोइंग टू एंटर इन टू लाईफ ऑफ कॉन्ट्राडिक्शन्स इन पॉलिटिक्स. मग 26 जानेवारीपासून 1950 पासून आपण एंट्री केली लाईफ ऑफ कॉन्ट्राडिक्शन्समध्ये. इन पॉलिटिक्स वी विल हॅव इक्वॅलिटी अँड इन सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ वी विल हॅव इनइक्वॅलिटी. पॉलिटिक्समध्ये राजकारणामध्ये वी विल हॅव इक्वॅलिटी आणि सोशल आणि इकॉनॉमिक लाईफ आहे वी विल हॅव इनइक्वॅलिटी. सामाजिक आणि आर्थिक क्षेत्र आहे त्यामध्ये आपल्याला समानता दिसून येते. पॉलिटिक्समध्ये आता सध्या समानता दिसून येते. इन पॉलिटिक्स वी विल बी रेकग्नायझिंग द प्रिन्सिपल ऑफ वन मॅन वन वोट अँड वन वोट वन व्हॅल्यू. म्हणून आता राजकारणात आपण बघितलं तर काय दिसून येतं, एक व्यक्ती आणि एक मत महत्त्वाचं आहे. एकाच मताचं इथं महत्त्व फार मोठं आहे आणि त्यामुळे स्वातंत्र्य आपण दिसून येते. एकाला स्वातंत्र्य दिसून येतो समाजात. कोणी श्रीमंत कोणी गरीब असे वेगवेगळे गट दिसतात, पण त्यामुळे असमानता असली तरी एक व्यक्ती आणि एक मत हे सध्याही आपल्या देशामध्ये दिसून आहे. म्हणजे गरीब श्रीमंत एकच आहेत अशा पद्धतीने प्रत्येकाला राईट आहे, अधिकार आहे मतदान करण्याचा. ही प्रोसेस आहे. इन आवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ वी शाल बाय रिझन ऑफ अवर सोशल अँड इकॉनॉमिक स्ट्रक्चर कंटिन्यू टू डिने द प्रिन्सिपल ऑफ वन मे वन व्हॅल्यू. आपण बघतो सोसायटीमध्ये समाजात कोण गरीब कोण श्रीमंत, त्यामुळे असमानता दिसून येते आणि एक व्यक्ती एक मधला थोडासा त्यांचा विरोध आहे असंही दिसून येतं. ते नाकारतात ते. वी कंटिन्यू टू लिव्ह दिस लाईफ ऑफ कॉन्ट्राडिक्शन्स. हाऊ लॉंग शॅल वी कंटिन्यू टू डिनाय इक्वॅलिटी इन आवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ. मग क्वेश्चन पुन्हा अजून विचारलेला आहे आपल्याला वाचकांना रायटरनी की आपण कधी हे इक्वॅलिटी आहे जी समाजामध्ये सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये आणू शकतो, कधीही दूर करू शकतो अनइक्वॅलिटी. इफ यू कंटिन्यू डिनाय इट फॉर लॉंग वी विल डू सो मेनी बाय पुटिंग अवर पॉलिटिकल डेमोक्रेसी इन पेरिल. मग जर असंच कंटिन्यू राहिलं तर आपल्या डेमोक्रेसी जी आहे पॉलिटिकल डेमोक्रेसीवर आपले जे काही राजकारणातले लोकशाहीला तो धोका ठरू शकतो. पेरिल म्हणजे काय, रिस्क, धोका. वी मस्ट रिमूव्ह दिस कॉन्ट्राडिक्शन ॲट द अर्लिएस्ट पॉसिबल मोमेंट or else who suffer from inequality will blow up the structure of political democracy which the assembly had so laboriously built up.
आणि ह्याकरता आपण काय केलं पाहिजे, वी मस्ट रिमूव्ह दिस कॉन्ट्रडिक्शन. आपण सगळे मिळून एकत्र येऊन हा जो काही समाजाला आता सध्या धोका निर्माण झालेला आहे, असमानता आहे, धोक्यात जाईल आपला देश, विरोध हा दूर केला पाहिजे समाजाला. अनेक लोक आता असमानतेला वेगळ्या गोष्टीवरून मतभेदाला बळी पडत आहेत आणि त्यामुळे काय होणार आहे तर लोकशाहीला धोका निर्माण आहे, आपल्या असेंब्लीला धोका होणार आहे आणि लोकशाही आपली धोक्यात येणार आहे. तर हे जे काही आपण सर्व समान आहोत आणि असमानता ही सर्व दूर करणं आवश्यक आहे आपल्या देशाचे, असं यातून सांगितलेलं आहे. आता बघा, द सेकंड थिंग वी आर वेटिंग इन इट्स रेकग्निशन ऑफ द प्रिन्सिपल ऑफ फ्रॅटर्निटी. आता दुसरी गोष्ट सांगितली आहे की एकमेकांच्या मध्ये बंधुभाव वाढवणे. फ्रॅटर्निटी म्हणजे लीड्स टू सोशल स्टॅबिलिटी और ब्रदरहूड म्हणजे बंधुता. एकमेकांच्या मध्ये आपल्या देशाकरता गरज आहे बंधुभावाची ओळख करून दिले, बंधुभावाचे तत्व लोकांसमोर सांगणे. व्हॉट डज फ्रॅटर्निटी मीन? फ्रॅटर्निटी मीन्स अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड ऑफ ऑल इंडियन्स. इफ इंडियन्स बीइंग वन पीपल, इट इज अ प्रिन्सिपल विच गिव्स युनायटी अँड सॉलिडिटी टू सोशल लाईफ. बघा, फ्रॅटर्निटी म्हणजे काय? बंधुभाव असणं, प्रत्येक भारतीयामध्ये बंधुभाव असणं. आपण इंडियन्स बिईंग वन पीपल, आपण भारतीय एक आहोत आणि हे प्रिन्सिपल, हे मूल्य, आपण युनिटी, एकात्मता आणि सोशल समाजामध्ये एकात्मता आणणं फार गरजेचं आहे. असमानता पूर्ण दूर करणं आणि बंधुभावाने राहिले. इट इज डिफिकल्ट थिंग टू अचीव. खरं तर हे अवघड आहे म्हणजे साध्य करायला. हाऊ डिफिकल्ट इट इज कॅन बी रिअलाइज्ड फ्रॉम द स्टोरी रिलेटेड बाय जेम्स ब्रायस in his volume on American Commonwealth about the United States of America. पण हे आपण काय एवढं पण अवघड नाही आहे. आपण जेम्स ब्रायस यांचं जे त्यांनी ऑन अमेरिका कॉमनवेल्थमध्ये काही वॉल्यूम दिलेलं आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, जेव्हा ते गेलेले होते तेव्हा, तर ते रिलेटेड आपण त्यांचं जरा आदर्श घ्यावा असं म्हणतात आणि त्यामुळे आपली बंधुता वाढेल आपल्या देशाची. फॉलो करू, हे काही अवघड नाही. द स्टोरी इज आय प्रपोज अ रिकाउंट इन द वर्ड्स ऑफ ब्रायस हिमसेल्फ दॅट. मग काही वर्षापूर्वी म्हणजे ते काही बोलत होते बंधुता निर्माण करण्यासाठी. म्हणजे प्रार्थना समजा आपण ही सर्व लोकांसाठी होती, अमेरिकेत असताना त्यांनी ती सांगितलेली होती आणि ती प्रार्थना काय आहे, त्यातून ते काय म्हणतात, हे सर्व आपल्याला नेक्स्ट पेजवर दिसून येते बघा मुलांना. तर त्यामध्ये ते काय सांगतायत तर की त्यांचं म्हणणं मेन म्हणजे आहे की काय बोलतात की सम इयर्स ॲगो द अमेरिकन प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्च वॉज ऑक्युपाईड ॲट इट्स ट्रिनियल कन्व्हेन्शन. ट्रिनियल मीन्स 300th anniversary इन रिवायझिंग इट्स लिटर्जी म्हणजे राईट्स. ओके, ते मान्य करतात. ते म्हणतात की हे नेशन जे आहे तर नेशन करता त्यांनी काही म्हणजे काही गोष्टीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. ट्रिनियल म्हणजे त्यांच्या 300th anniversary होती, शताब्दी होती, त्यावेळेस त्यांनी काही राईट्स आहेत ते सांगितले. इट वॉज थॉट डिझायरेबल टू introduce among the short sentence prayer, a prayer for the whole people, and an eminent New England divine proposed the words. आणि ते जेव्हा त्या भाषणामध्ये बोललेले होते तेव्हा त्यांनी काय सांगितले होते, एक प्रार्थना त्यांनी सांगितली होती आणि प्रार्थना त्यांनी काही गोष्टी मान्य केलेल्या होत्या आणि ती प्रार्थना ही सर्व लोकांसाठी होती. एमिनंट न्यू इंग्लंड डिवाइन प्रपोज द लॉर्ड्स, ओ लॉर्ड ब्लेस आवर नेशन. त्या प्रार्थना ते काय म्हणले तर लॉर्ड ब्लेस आवर नेशन, हे मान्य केले. आणि दुसऱ्या दिवशी ते वाक्य पुढे आले, नेशन बाबतीत काही नंतर नेशन बाबतीत नेशन बदलेले होते ते लॉर्ड ब्लेस आवर नेशन म्हणून. तर नेशनच्या बाबतीत पुन्हा काहीतरी आक्षेप चालू झाले बघा. Except one afternoon on the spur of the moment, the sentence was brought up next day by reconsideration when so many objectives were raised by the laity. लेडी म्हणजे मेंबर्स ऑफ रिलिजियस कम्युनिटी काय होते, त्यांनी नेशन ह्या वर्डवरनं थोडासा दंगा केला. इम्पॉर्टंट डेफिनेशन अँड रेकग्निशन ऑफ नॅशनल युनिटी अँड दॅट इट वॉज ड्रॉप्ड अँड इन्स्टेड देअर वर adopted the words, O Lord, bless these United Nations. आणि मग त्यांनी तो वाक्य पुढे जेव्हा ते म्हणले लॉर्ड ब्लेस आवर नेशन, तर ते नेशनवरून दुसऱ्या दिवशी लगेचच आक्षेप घेतले गेले आणि तिथं लगेचच राष्ट्रापेक्षा राज्य कसं महत्त्वाचं आहे हे अमेरिकेनं स्वीकारलं आणि तिने बदलून वाक्य दिलं की ओ लॉर्ड ब्लेस द युनायटेड
स्टेट्स. राष्ट्रापेक्षा राज्य कसं महत्त्वाचं आहे युनायटेड स्टेट्सनं अमेरिकेत स्वीकारलं गेलं. नेक्स्ट बघा, नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे. देअर वॉज सो लिटिल सॉलिडिटी इन द US. म्हणजे अमेरिकेत एकोपा तेव्हा नव्हता खरं तर. ऑल द टाइम वेन दिस इन्सिडेंट ऑकर्ड दॅट द पीपल ऑफ अमेरिका डिड नॉट थिंक दॅट दे वर अ नेशन. ते लोक त्यांच्यामध्ये एकोपा दिसतच नव्हता. ते आपण एका नेशनचे आहोत असा विचारच करत नव्हते. त्यांच्यामध्ये फार कठीण होती ती भावना निर्माण होणं एकात्मतेची वगैरे. इफ द पीपल ऑफ द युनायटेड स्टेट्स कुडंट फील दॅट दे वर नेशन, हाऊ डिफिकल्ट इट इज फॉर इंडियन्स टू थिंक दॅट दे आर नेशन. त्यामुळे भारतीय लोकांना सुद्धा अवघड जात होतं, कठीण जात होतं. भारतीय पीपल हे त्यांनी पीपल ऑफ इंडिया पण त्यामुळं त्यांना स्वीकारायला कठीण जात होतं. त्यांनी ते नाकारलं आणि पीपल ऑफ नेशनचीच त्यांनी नंतर भूमिका स्वीकारली. म्हणजे असं थोडक्यात की इफ द पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स कुडंट फील दॅट दे वर नेशन, हाऊ डिफिकल्ट इट इज फॉर नेशन टू थिंक दॅट दे आर नेशन. I remember the days when politically minded Indians resented the expression the people of India and they prefer the expression the Indian nation. बघा, त्यामुळं काय झालं, इंडियन लोकांना सुद्धा ते एक्सप्रेशन जे पीपल ऑफ इंडिया आहे ते नाकारून द इंडियन नेशन असंच त्यांना म्हणजे स्वीकारायला लागलं. आय एम ऑफ ओपिनियन दॅट इन बिलिव्हिंग दॅट वी आर नेशन वी आर चेरिशिंग अ ग्रेट डेल्युजन. डेल्युजन म्हणजे काय तर मिस्टेकन आयडिया. आणि मग त्यांनी काय केलं, पीपल ऑफ इंडिया नाकारला आणि पीपल ऑफ नेशनचं स्वीकारलं गेलं. मग आपण एका देशाचे नागरिक, आपण राष्ट्र आहोत असा गैरसमज असेल. डेल्युजन म्हणजे काय, थोडक्यात गैरसमज. आपल्या देशामध्ये आता बघा काय सांगितलं पुढे, हाऊ कॅन पीपल डिवायडेड इंटू सेव्हरल थाउजंड्स ऑफ कास्ट बी अ नेशन. आता आपल्या देशामध्ये अनेक जाती आहेत, धर्म आहेत, ते कसे एक होऊ शकतात, हा त्यावेळेस भ्रम होता. म्हणजे सेव्हरल थाउजंड्स ऑफ कास्ट बी अ नेशन. The sooner we realize that we are not as yet a nation in the social and political sense of word, the better for us. आणि आपलं रिअलाईज झाल्यानंतर काय झालं, आपला नेशन हा सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या म्हणजे ठीक आहे, सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या आपल्या देशामध्ये काही एकात्मता दिसून येत नाही असं आपल्याला दिसून आलं. भिन्नता दिसून आली सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या विचारामध्ये आपल्या देशामध्ये असलेले. फॉर देन ओनली वी शाल रिअलाइज द नेसेसिटी ऑफ बिकमिंग अ नेशन अँड सिरियसली थिंक ऑफ वेज अँड मीन्स ऑफ रिअलाइज द गोल. पण नंतर समाजामध्ये काही आपल्याला हे सर्व त्रुटी आहेत सगळ्या दिसले, एकात्मता वगैरे नाही आहेत. पण युनायटेड नेशनमध्ये आणि आपल्या युनायटेड स्टेट्समध्ये आणि आपल्या देशामध्ये काही थोडासा फरक दिसून येत होता. ते पुढे सांगितलेलं आहे बघा. काय सांगितलेलं आहे, the realization of this goal is going to be very difficult, far more difficult than it has been in United Nations. बघा, युनायटेड नेशन आपल्या देशामध्ये काय फरक आहे. द युनायटेड स्टेट्स हॅज नो कास्ट प्रॉब्लेम. युनायटेड नेशनमध्ये कुठे कास्ट प्रॉब्लेम आपल्याला दिसून येत नाहीत. ओके, म्हणजे आता काय म्हणतो आपण, कास्ट प्रॉब्लेम नाही, पण तो कास्ट प्रॉब्लेम भारतामध्ये आहे, त्यामुळे त्यांना प्रश्न निर्माण होऊ शकतात. युनायटेड नेशनमध्ये तो कास्ट प्रॉब्लेम नाही. द कास्ट आर अँटी नॅशनल एक्सप्रेशन अपोजिशन टू समथिंग अँटी नॅशनल in the first place because they bring about separation in social life. They are anti-national also because they generate jealousy and antipathy between caste and creed. समाजात जातीभेद निर्माण होऊन काय होतं तर इथे आपल्याला दिसून येतं, हे भारतात आहे त्यामुळे त्यांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळे देशविरोध म्हणजे जाती देशविरोध वगैरे असं सर्व दिसून येतं, राष्ट्रविरोध. समाजात जातीभेद निर्माण होऊन काय झालेलं, एकमेकांच्या मध्ये आपण बोलतो ना बिटवीन कास्ट अँड क्रीड, म्हणजे एकमेकांच्या जेलसी अँटिपिटी चालू आहे. म्हणजे मत्सर असेल, द्वेष असेल एकमेकांच्यामध्ये, ह्या अडचणी येतात. मग ह्या सर्व अडचणी दूर करणं आवश्यक आहे, तर आपला राष्ट्र काय होईल, एक होईल. ह्या अडचणी दूर करून एक राष्ट्र होईल. त्यांच्यामध्ये म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य जपणे आवश्यक आहे. हे मूल्य येईलच. द कास्ट
काय म्हणलं, दे आर अँटी नॅशनल ऑल्सो बिकॉज दे जनरेट jealousy and antipathy between caste and creed, but we must overcome all the difficulties if we wish to become a nation in reality. आणि खरंच आपल्याला जर नेशन करायचं, एक राष्ट्र निर्माण करायचं असेल तर आपल्याला ह्या जे डिफिकल्टीज आहेत, हे काय आहेत अडचणी, त्या दूर करणं आवश्यक आहे. फॉर फ्रॅटर्निटी कॅन बी अ फॅक्ट ओनली वेन देअर इज अ नेशन. आणि ही मूल्य काय, बंधुता जपता आली तरच समानता आणि स्वातंत्र्य आहे. विदाउट फ्रॅटर्निटी इक्वॅलिटी अँड लिबर्टी विल बी नो डीपर दॅन कोर्ट्स ऑफ पेंट. म्हणजे काय तर बंधुत्वाची भावना निर्माण करणं आवश्यक आहे, सर्व मूल्य जपणं आवश्यक आहे. बंधुता निर्माण झाली तरच समाजात काय होईल, स्वातंत्र्य आणि समानता येईलच. म्हणून बंधुता येणं फार आवश्यक आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला ह्या लेसनमध्ये सांगितलेलं आहे. मुलांनो, मला वाटतं सर्वांनाच हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर सबस्क्राईब अजूनही कोणी चॅनलला केलं नसेल तर करून घ्या आणि लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका. थँक्यू.